नालासोपारा पूर्व येथील मोरेगाव परिसरामध्ये वीज नाहीये। 3 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित आहे आणि त्यामुळे आता येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। महावितरण कार्यालयावरती नागरिकांनी धडक मोर्चा काढलेला आहे। नालासोपारा पूर्व येथील मोरेगाव परिसरामध्ये वीज पुरवठा खंडित झालेला आहे। गेल्या 3 दिवसांपासून या भागामध्ये वीज नसल्याने नागरिकांनी आता संताप व्यक्त केला। महावितरणाच्या कार्यालयावर नागरिकांनी धडक मोर्चा काढलेला आहे। गेले 4-5 दिवस इथे अतिवृष्टी चालू आहे। अतिवृष्टीमुळे गेले 4 दिवस विभागामध्ये अनेक ठिकाणी वीज खंडित केलेली आहे। अधिकारी फोन उचलत नाही आहेत, कर्मचारी त्यांचं जे कार्यालय ते सोडून गायब आहेत आणि त्यांना आम्ही जर विचारलं तर फोन उचलत नाहीत, काय रिप्लाय देत नाही आहेत। आता सर्व इकडली 2000 ते 3000 पब्लिक रोडवरती उतरून लोकांनी रस्ता जाम करण्याचा प्रयत्न केला। त्या टायमाला कुठेतरी जाग आली प्रशासनाला आणि तिथून महावितरणचे कर्मचारी 4 आले आणि पोलीस प्रशासक 4 आले आणि त्या लोकांनी सर्व ही गर्दी थांबून ताबडतोब म्हणजे जे काम होतं एवढ्या दिवसापासून ते लाईट नाही ते 10 मिनिटात ते लाईट चालू करून देण्याचं काम आता झालं। 4 दिवस इथे लाईट नाही, पाणी नाही, इकडचा कचराही काढत नाही। त्यांचे अधिकारी किंवा इकडचा लाईटमॅन असू दे, वायरमॅन असू दे किंवा साफसफाईवाला अधिकारी असू दे, त्यांना फोन केला तर हा येतोय तो येतोय, पण इथे मुळात कोण येत नाही। लाईटमॅनला फोन केला तर तो लाईटमॅन त्या साईडला आहे, इकडची लाईट आमच्या हातात नाहीये आणि असे हे करून ही लोक टाळाटाळ करत होते। आज इकडची जनता स्वतः आज रस्त्यावर उतरली आणि त्या लोकांनी दाखवून दिलं की आम्ही जेव्हा रस्त्यावर उतरू तेव्हा काय करू शकतो। त्यावेळेला पोलीस प्रशासन आले, त्यांनी थोडंसं थांबवथांबवी केली आणि इकडचे लाईटमॅन हे लोक आले आणि लगेच इकडची लाईट चालू करून दिली। आता लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।